आचार्य 90 FM. हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FMच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांच्या मुलाखती नेहमीच घेत असतो. पण जसं की आपल्याला कल्पना आहे की आपण एक खूप छान इव्हेंटसाठी ॲज अ मीडिया पार्टनर म्हणून, रेडिओ पार्टनर म्हणून आपण गेलो होतो आणि खरं तर त्या मॅमना आपण याही अगोदर आपल्या आचार्य 90 FM वरती ऐकलेलं आहे, ज्यांना मी एक वुमेनसाठी असणारे पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी म्हणून आपण सगळेजण ज्यांच्याकडे पाहतो, अशाच मेघना मॅम आज पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. खरं तर आजचं कारण खूप वेगळं आहे. खूप मेहनत करतो आपण एखादा इव्हेंट सक्सेसफुल होण्यासाठी आणि तो इव्हेंट ज्या वेळेला सक्सेसफुल होतो त्याच्यानंतरचं जे समाधान आहे ते आज कुठे मॅमच्या चेहऱ्यावरती दिसतंय. कारण जेव्हा त्या पहिल्या आल्या होत्या तेव्हा त्यांची सुरुवात आणि ते इव्हेंट्स आणि तो कसा होईल, काय होईल याचं टेन्शन सगळ्याच गोष्टी होत्या. पण फायनली तो इव्हेंट खूप छान झालेला आहे. तर कर्वी ग्लॅमर आपली इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी जी आहे ती इंडियाज बिगेस्ट मिस्टर अँड मिसेस इंडिया आणि किड्स प्लस साईज इंटरनॅशनल ब्युटी पेजंट ऑर्गनाईज करण्यात आला होता. प्लस साईज मॉडेलसाठी जाऊन उचललेलं हे खूप मोठं पाऊल होतं जे मेघना शेंडगे मॅमनी उचललं आणि हा इव्हेंट नुकताच पार पडला. हा इव्हेंट इतका छान होता की ज्यामध्ये तब्बल 1 नाही 2 नाही, ऑनलाईन ऑडिशन्स नाही, तर जे काही आहे ते फिजिकली प्रेझेंट राहून ज्या गोष्टी करता येतील त्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. आणि याचे जे विनर्स आहेत ते सुद्धा आज आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. पण सुरुवात करूयात मेघना मॅमपासून. मॅम, खरं तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या सगळ्याच्या ठिकाणी स्वागत आणि त्या व्यतिरिक्त खूप खूप अभिनंदन की सेकंड सीझन सुद्धा तितकाच हिट झालेला आहे. सो या सीझनची काय खासियत वाटली तुम्हाला? कारण सीझन 1 सुद्धा तुम्ही पाहिलात, सीझन 1 तुम्ही सुरू केलात त्यावेळेसला जो मिळालेला प्रतिसाद, या वर्षीचा सुद्धा उदंड प्रतिसाद कसा वाटतंय? सीझन 2 खूप सक्सेसफुली पार पडलाय. येस, फर्स्ट आचार्य 90 FMचे मी धन्यवाद करत आहे आणि आमच्या आरजे कोमल मॅम थँक्यू सो मच की पुन्हा एकदा मला इथे येण्याची संधी मिळाली. बोलतात ना की सोने पे सुहागा, तर असंच काहीतरी माझ्याकडे पण घडलेलं आहे की मी आचार्य 90 FM मध्ये पुन्हा एकदा आलेले. दॅट इज अ रिअली प्राऊडेबल मोमेंट फॉर मी आणि थँक्यू सो मच. खूप आनंद होत आहे की जेव्हा मी तुमच्या इथे आलेली फर्स्टला तेव्हा थोडासा तुम्ही म्हणतात की थोडं टेन्शन होतं, टेन्स होतं, पण आज जी मिळाली ती एकदम हॅपी खुश होऊन आलेली. कारण की बोलतात ना की जसा एक स्टुडंट असतो की परीक्षेला बसलेला असतो आणि जेव्हा त्याचा रिझल्ट हातात येतो, ग्रेड जे मिळतात तेव्हा जो आनंद असतो, येस हॅपीनेस, तसाच हॅपीनेस माझ्यामध्ये पण आलेला आहे. खूप सारा कॉन्फिडन्स आणि आनंद आहे की ह्याच्यावर माझ्या हॅपीनेसवरूनच कळत आहे की माझा इव्हेंट किती सक्सेस झालेला आहे. येस मॅम, खरं तर जसं आपण म्हणालो की आपला सीझन जो आहे, आपला कर्वी ग्लॅमरचा जो आपला ब्युटी पेजंट होतो त्याची खासियत असते. आणि या सीझनमध्ये मला आवडलेल्या सगळ्याच गोष्टी म्हणजे आपण नेहमीप्रमाणेच याही वर्षी 3 दिवस आपण हा शो केला. तर त्या 3 दिवसामध्ये काय काय मजा आली, काय त्याबद्दल थोडंसं सांगा प्लीज. ऑफकोर्स म्हणतात ना की दर टाईमला आपण स्टेप बाय स्टेप आपण पुढे गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे माझं हे झालं की सीझन 1चा जो स्टेप होती त्याच्यापेक्षा जरा उचंड एक स्टेप आम्ही आगे गेलेलो आहे. आणि सीझन 2 मध्ये तर 3 दिवसाची जी रेलचेल मजा मस्ती होती ती खूप सारी होती. कंटेस्टंटचा जो उत्साह होता, एक त्यांना क्युरिओसिटी होती आणि त्याच्यामध्ये एन्जॉयमेंट, फन पण होतं, त्यांना टेन्शन होतं, काही होतं, पण खूप छान होतं. आणि नंतर जे एक एक स्टेप आपण गेलो शेड्यूल प्रमाणे, फर्स्ट डे मध्ये त्यांना क्युरिओसिटी होती, नंतर सेकंड डेला मग त्यांचा कॉन्फिडन्स वाढला, सेमीफिनालेला आणि जो ग्रँड फिनालेला जो कॉन्फिडन्स जो रॅम्पवर दिसला तो कमालच होता. येस, नक्कीच. जसं की मला सांगायला अतिशय आनंद होतोय की ब्युटी पेजंट म्हणजे काय, की ऑनलाईन ऑडिशन घेतल्या आणि लोक आले आणि तुम्ही 1 दिवसाचा शो केला, त्याला ब्युटी पेजंट किंवा त्याच्यातून तुम्हाला जे साध्य करायचं की नाही हे माहिती नाही, हे होतं की नाही. पण मेघना मॅमच्या खूप क्लिअर कॉन्सेप्ट होत्या की पहिला दिवस हा जे कंटेस्टंट आहे त्यांच्यासाठी योगा, फिटनेस ॲक्टिव्हिटी, त्याच्यानंतर तुम्ही ज्या वेळेला ब्युटी पेजंटमध्ये येताय, ऑफकोर्स लुक डज मॅटर, तर आपण आपला ॲटलिस्ट स्वतःला कॉन्फिडन्स येईल इतका स्वतःचा मेकअप कसा करू शकतो, तर ते सेमिनार त्यांनी ऑर्गनाईज केले होते. त्यानंतर फिटनेससाठी जे काही सेलिब्रिटी बॉलिवूड काही जे फिटनेस कोच आहेत ते तिथे आले होते, त्यांनी आपल्या सगळ्या मॉडेल्सना गाईड केलं. त्यानंतर सेकंड राऊंड हा सेमीफिनाल
फिनालेला होता. बऱ्याच वेळेला असं होतं की फिनालेला गेल्यानंतर खूप भीती वाटते, माईक हातात घेतल्यानंतर थरथर कापायला होतं. तर ती भीती जावी म्हणून जे ग्रूमर होते त्यांनी आणि मेघना मॅमनी त्यांना प्रॉपर रिहर्सल घेतली की कशा पद्धतीने करायचे, बोलायचे. सो हा कॉन्फिडन्स बिल्डअप झाल्यानंतर जो काही फिनाले झाला तो मला असं वाटतंय अगदीच कमालीचा होता. मॅम, ग्रूमिंग बद्दल पण बोलायला मला आवडेल, कारण ज्या वेळेला कंटेस्टंट आलेल्या, मी असं म्हणेन की एक मातीचा गोळा असो त्याला आपण आकार देण्याचं काम करतो. तर ज्या कंटेस्टंट होत्या त्या आलेल्या कंटेस्टंट्स आणि त्याच्यानंतर 3 दिवसामध्ये किंवा येणाऱ्या वेळेमध्ये झालेले त्यांच्यातले बदल, त्याबद्दल काय सांगाल? जसा तुम्ही म्हटलात की मातीचा गोळा आहे, जसं म्हणतात ना की आईच्या पोटातून बाळ जन्मतं तेव्हा त्याला काही नसतं, हळूहळू त्याला आकार दिला जातो, हळूहळू ते बाळ स्टेप बाय स्टेप आईचा पुढे जातो. त्याचप्रमाणेच कर्वी ग्लॅमर मध्ये जे माझे कंटेस्टंट होते ती माझी बाळच होती आणि मी त्यांची मम्मा होते. आणि त्याप्रमाणे 1 बाय डे, एक डे पुढे पुढे गेला. जसं म्हटलं ना, क्युरिओसिटी होती, खूप सारे त्यांना टेन्शन होतं, कसं होणार, काय होणार, उत्साह पण होता. तर त्याच्यामध्ये एक एक दिवस आम्ही केला. ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलात की फिटनेस योगासाठी, आम्ही फिटनेससाठी योगा ऍक्टिव्हिटी घेतली, त्यांना एक मोटिवेशनसाठी केलं. त्यानंतर आम्ही स्किन रुटीनचं म्हटलं त्याप्रमाणे घेतलं की मॉडेल म्हटलं तर त्यांची स्किन येस बेसिक मेकअप तरी आला पाहिजे त्यांना, ते झाल्यानंतर आम्ही सेल्फ डिफेन्सचे पण क्लासेस घेतले त्यांना, की मॉडेल म्हटले की सेल्फ डिफेन्स तिला असला पाहिजे, की स्वतःचं संरक्षण तिने स्वतः केला पाहिजे, त्याचे सेमिनार होते. आणि ग्रूमिंग करण्यासाठी कॅटवॉक ट्रेनिंग प्रॉपर आम्ही त्यांना देण्यात आली. त्यांना माईक कसा पकडायचा, कसं तुम्ही आन्सरिंग करायचं, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, कॅमेरा कसा फेस केला पाहिजे, म्हणजे त्यांचा स्टेज फिअर, कॅमेरा फिअर अँड जो वॉकचा ते सगळं जगवतात ना, की आम्ही त्यांची चाल ढाल चेंज केली. मॅडम, स्पर्धकांबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल, यावेळेला कसा प्रतिसाद होता, स्पर्धकांच्या कशा प्रतिक्रिया तुम्हाला मिळाल्या? येस, स्पर्धक माझे जे होते कंटेस्टंट, खरंच आय एम रिअली हॅपी आणि खूप छान, म्हणजे आय एम सो लकी की माझे सीझन 1चे पण जे कंटेस्टंट होते खूपच छान भेटलेले आणि ह्यावेळी सीझन 2चे आय एम रिअली लकी की मला कंटेस्टंट इतके छान आणि इतके छान प्रेमळ, इतके सपोर्टिव्ह, म्हणजे खूप छान की मेघना मॅम जो बोलतात ना कमांड द्यायच्या, त्या कमांड ते लोक रिस्पेक्टफुली हँडल करत होते, ऐकत होते, खूप छान वाटत होते, म्हणजे सपोर्टिंग होते त्यांचा. आणि परत म्हटलं की जो एवढे छान होते की जी मी कुठली गोष्ट सांगितली तर ती डिसिप्लिन प्रमाणे ते लोक फॉलो करत होते. थोडंसं फन, मजा मस्ती थोडीशी छोटी मोठी होती लहान मुलांसारखी, पण जो बोलतात ना रिस्पेक्ट, एक फॉलो करण्याचा डिसिप्लिन त्या त्यांच्यात होता आणि काहीतरी त्यांना करून दाखवण्याची जिद्द मी सीझन 2च्या कंटेस्टंट म्हटलं. जे ते जो तो कंटेस्टंट आला तो प्रत्येक त्यांच्या करिअरमध्ये तो काहीतरी स्वतःचा हे होता. म्हणजे म्हटलं ना की माझे कंटेस्टंट कोणी आर्किटेक्ट होते, कोणी न्यूमरोलॉजी आहे, तर कोण सिंगर आहेत, कोण ॲथलेट मध्ये आहेत, कोण एक कॉमेडी ऍक्टर आहे. तर प्रत्येक जण आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये एक पारंगत होते करिअरमध्ये आणि त्या ह्याच्यातून आपण मॉडर्न जर्नीमध्ये मॉडेलिंगच्या ह्याच्यात आले. तर खूप छान, पण त्यांनी जे दाखवलं मला आणि केलं ते रिअली हॅट्स ऑफ. आणि एक काहीतरी करण्याची त्यांच्यामध्ये जिद्द होती, ती दिसण्यात आली. बरोबर, नक्कीच. आता आपण मॅम कडून ऐकलं की हा इव्हेंट कसा झाला आणि ते चित्र सगळं डोळ्यासमोर उभं राहिलेलं आहे. पण आता आपण आपल्या सगळ्या स्पर्धकांसोबत ज्यांनी ती विनिंग मुवमेंट एन्जॉय केली त्या सगळ्या स्पर्धकांसोबत गप्पा मारणार आहोत. वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, कारण यानंतर जी स्पर्धक म्हणून गेली आणि ती खूप स्पेशल आहे, कारण किड्स कॅटेगरीमधून विनर झालेली ही स्पर्धक आपल्या भेटीला येणार आहे. तर घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि मी जसं ब्रेकपूर्वी म्हणाले होते की पुढची येणारी आपली पाहुणी ही खूप जास्त गोड आहे आणि स्पेशल आहे, कारण किड्स कॅटेगरी सुद्धा आपण ऑर्गनाईज केली होती आणि किड्स कॅटेगरीमध्ये जी विनर झालेली आहे सई शेंडगे आता आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. हाय सई, कशी आहेस तू? हाय, मी खूप मस्त आहे. कसं वाटतंय तुला हे विनिंग मुवमेंट नंतर, हा क्राऊन जिंकल्यानंतर? खूप प्राऊड फील वाटतंय. ओके, तर सईबद्दल आपण बऱ्याच गोष्टी आहेत त्या जाणून घ्यायच्या. सई, मी तुला रिक्वेस्ट करेन की प्लीज तू सध्या कोणत्या शाळेत शिकतेस, काय करतेस, तुझ्याबद्दल सांग प्लीज. मी नारायणा स्कूलमध्ये आहे आणि स्टँडर्ड 6th मध्ये. ओके, तर तुझ्या हॉबीज काय काय आहेत? हॉबीज
डान्सिंग आणि ॲक्टिंग. ओके. आणि जसं की मला माहिती आहे की सईने आतापर्यंत बरेच प्रोजेक्ट्समध्ये काम केलेलं आहे, तर त्याबद्दल काय सांगशील? मी 12 मूवीजमध्ये काम केलं आहे मराठीच्या, आणि डान्स, हिपहॉप डान्समध्ये खूप मस्त आहे. अच्छा, येस, कारण तिला हिपहॉप डान्स हा करायला आवडतो. सई, तुला का वाटलं की आपण पार्टिसिपेट करूयात, आपल्याला क्राऊन जिंकायचं आहे? का वाटलं, तू का पार्टिसिपेट केलंस या कॉम्पिटिशनमध्ये? मला जस्ट वाटलं की मम्मा पण असं करते, तर मला तिच्याकडे बघून इन्स्पायरेशन फील झालं. सो दॅट्स वाय मी पार्टिसिपेट हाँ. केलं. सो हा ट्विस्ट आहे, कहाणी में ट्विस्ट आ गया. सो मी ही मगाशी गोष्ट सांगितली नव्हती, पण मेघना मॅमची मुलगी आहे सई. सो एक असं म्हणतात ना की आई ज्या वेळेला असं काहीतरी वेगळं करत असते आणि आपली आई काय करते, असं म्हणतात की मोठ्यांना बघत लहान मुलं जे आहेत ते त्यांच्या पावलांवरती पाऊल टाकत असतात. सई ऑलरेडी तिच्या फील्डमध्ये खूप छान काम करते. ॲज अ आर्टिस्ट म्हणून ती खूप काम करते, स्कूल करते, इतक्या लहान वयामध्ये ती बऱ्याच गोष्टी करते. डान्सिंग ही तिची खूप मस्त हॉबी, आणि तिचे डान्सचे व्हिडिओ सुद्धा खूप छान असतात. सो या व्यतिरिक्त आपली आई, आपली मम्मा काय करते हे बघून तिने मॅमकडे बघूनच या सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत. पण सई, जसं की आम्हाला कळलं की तू पार्टिसिपेट जरी केलंस तरी तुला डिरेक्टली क्राऊन नको होता, तर ते तू एक वाक्य वापरलं होतंस, ते काय होतं? तर मग मी मम्माला बोललेली की मी ॲज अ कंटेस्टंटमध्ये पार्टिसिपेट करणार. म्हणजे मुलगी असली तरी पण मला क्राऊन नाही भेटलं तरी इट्स फाईन, बट जस्ट मी कॉम्पिटिशन घेण्यासाठी, पार्टिसिपेट Yes. करण्यासाठीच करणार. क्या बात आहे. सो बेसिकली तिचं फार क्लिअर मत होतं पहिल्यापासून की मला डिरेक्टली क्राऊन नकोय, मी ऑर्गनायझरची मुलगी म्हणून मला समोर नाही यायचंय. तर या स्पर्धेचे जे नियम आहेत ते फॉलो करून स्पर्धेमध्ये सहभागी होऊन मला पुढे यायचं आहे. तर अशी ही सई. सई, तुला फ्युचरमध्ये काय करायचंय, काय तुझे प्लॅनिंग्स आहेत, किंवा पुढे जाऊन काय व्हायचंय तुला? ॲक्टर. ऍक्टरच व्हायचंय. क्या बात आहे. मी सईनंतर मॅमकडे येईन. मॅम, असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. एक ऑर्गनायझर म्हणून, एक आई म्हणून सईला जेव्हा तुम्ही उभारताना बघताय किंवा ती पुढे जाताना दिसते, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला खूप छान वाटतं. म्हणतात ना की जसं की आपलं बाळ इतकं छान हे करतो, जसा ते आईला प्राऊड होतो आणि एकदम छान वाटतं, तोच फील मला पण होतो. पण हमेशा मी तिला हमेशा टोकते एक आई म्हणून की तू पहिलं एड्युकेशनवरती भर दे. हे सगळं काही होणार. फर्स्ट एड्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. हा, तर प्रत्येक आईप्रमाणे मी पण तिच्या पाठी तीच कुरगुडी लावत असते. अशी म्हणेल की इथे पण तू तेच बट खूप छान वाटतं की तिने खूप छान म्हटलं की शी इज अ चाइल्ड आर्टिस्ट आहे. देन ती हिपहॉप डान्सर आहे. इव्हेंट्समध्ये पण लास्ट टाइम ती जो सीझन 1 होता तेव्हा ती हिपहॉप डान्सचा परफॉर्मन्स तिने केलेला. हा, इव्हेंट्स. आणि पण ह्यावेळी ती आली की बोलते ना की इन्स्पायर होऊन मम्मा तुला बघून की मॉडेलिंग वगैरे, कॅटवॉक हे सगळं बघून मला पण रॅम्पवरती उतरायचे आणि मी शिकणार. मी ऑर्गनायझरची मुलगी म्हणून नाही ना, ॲज अ कंटेस्टंट म्हणून मी येणार. आणि खरंच तिने 3 days दिले. फर्स्ट डे पासून योगा ऍक्टिव्ह पासून सेमी फिनाले, ग्रँड फिनाले आणि कॅटवॉक शिकले. ती म्हणते की मम्मा इट्स नॉट इझी. माझं हिपहॉप मस्त आहे की बूट्स घालायची आणि हिपहॉप करायचा, हा डान्स करायचा, पण हे कॅटवॉक हिल्स घालून करायचे. अक्षरशः तिच्या म्हणजे टोजला इंजर झालेली, ब्लड येत होतं, पण तरीही ती बोलते की मी गिव्ह अप देणार नाही. आणि बँडेज लावून तिच्या ग्रुमर सरांनी तिला बँडेज वगैरे करून तिने केलं. म्हणजे मी ऑर्गनायझर असून मी स्वतः तिच्याकडे जराही बघायला नव्हते, पण माझ्या मुलीचा मला तो प्राऊड वाटला की तिने 3 दिवस ॲज अ कंटेस्टंट म्हणून राहिली आणि तसंच तिने केलं. बॅक स्टेज सुद्धा ती तशीच होती. शी नोज ऑल द मुवमेंट्स की कुठे काय करायचंय. सो दॅट्स वाय हा क्राऊन तुझ्या तू जिंकलेला आहेस. हा तो तिचा मेहनतीचा क्राऊन आहे. हा म्हणजे ऑर्गनायझरची मुलगी म्हणून डायरेक्ट तो आलेला नाहीये, तो तिने 3 days तिथे अचीव केलेला आहे. येस, नक्कीच. सई, तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. आणि ही तर मला असं वाटतं जर्नी आहे. यासारखे अजून सुंदर सुंदर क्राऊन तुझ्या डोक्यावरती असेच आम्हाला पाहायला मिळू देत. आणि त्या व्यतिरिक्त
जसं की एक मम्मा जशी आपल्या मुलीला सांगते की एज्युकेशन मस्ट आणि येस आणि त्यात तू करशीलच, त्यात नो डाऊट. जाता जाता फक्त एक जेन्युअनली प्रश्न आहे तुला की तुझ्यासारखे असे जे अनेक स्टुडंट्स असतील किंवा जे मुलं आहेत ज्यांना काहीतरी करायचं आहे त्यांना काय सांगशील? आता जसंच मेघना मॅमने सांगितलं की एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. ते एज्युकेशन घेऊन स्टडी पण बघा आणि तुमचं हॉबीज पण बघा. पण मी पण तेच करणार, हॉबीज आणि स्टडी पण. माझे एक्झाम्स आहे मंडेपासून, स्टडी आणि आज इथे आली, मग दोन्ही पण हँडल करा. क्या बात आहे. Balancing. अतिशय गोड शब्दामध्ये खूप छान मेसेज तिने दिलाय Balancing. की बॅलन्सिंग जमलं पाहिजे. सई तुला खूप शुभेच्छा आणि नक्कीच खूप छोटी कलाकार आहे ती, बट आज एक हिंमत लागते कॅमेरासमोर माईक समोर येऊन बोलायला आणि तू खूप गोड बोलतेस आणि तुला खूप शुभेच्छा सई. थँक्यू. तर श्रोते आणि प्रेक्षक हो, आत्ता आपल्यासोबत आपल्या कर्वी ग्लॅमर ब्युटी पेजंटमध्ये मिस्टर मिसेस आणि किड्स कॅटेगरीची होती. तो इंडिया प्लस साईज इंटरनॅशनल ब्युटी पेजंट झाला. तर ते किड्स कॅटेगरीची विनर सई आपल्यासोबत जोडली गेली होती. यानंतर आपण सबटायटल्स विनर्सना भेटणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू. Acharya 90 FM 90 FM. हॅलो हाय नमस्कार. मी पुन्हा एकदा अँकर आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आत्ता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सबटायटल्स ज्या विनर आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर सबटायटल्स विनर्समध्ये बरेच सबटायटल्स आपण आपल्या कर्वी ग्लॅमरमध्ये दिले होते. त्यातलंच एक खूप छान आणि जे महत्त्वाचं असतं की कॉन्फिडेंटल. तुम्ही कॉन्फिडन्स तुमचा किती मॅटर करतो ब्युटी पेशंटमध्ये आणि बऱ्याच गोष्टी आहेत. तर हा जो क्राऊन, हा जो टायटल आहे ज्यांनी आपल्या नावावरती केला, त्या रश्मी मुंशी मैम आता आपल्यासोबत जोड़ल्या गेलेल्या आहेत. रश्मि मैम, आपका बहुत बहुत स्वागत है आचार्य 90 FM पे. सो सबसे पहले ये क्राउन आपको बहुत प्यारा लग रहा है Thank you, एंड आई लव दिस ट्रॉफी. ये जो ट्रॉफी, ये जो क्राउन, ये जो सैशे जो आपने अचीव किया है, मैं बहुत एक्साइटेड हूँ कि आपकी जर्नी जानने के लिए. आप कैसे कर्वी ग्लैमर के साथ जुड़े, आपका एक्सपीरियंस कैसे रहा एंड व्हेन यू अर्न दिस कि ये आपको मिला तो क्या फीलिंग्स थी आपकी? यस मैम, वेरी नाइस क्वेश्चन. एक्चुअली मैम मैं ना बचपन से ही ओबीज हूँ, फैट हूँ. तो शुरू से हमें जिधर भी जाती हूँ, जब बचपन में तो सब लोग बहुत प्यार करते थे, क्यूट लगता है. हाँ. जब हम बड़े हो जाते ना तो जैसे ये फैटनेस हमारे लिए बहुत एक चैलेंजिंग हो जाता है कि कोई भी ड्रेस मैं नहीं पहन सकती, कोई भी अच्छा जगह जाओ तो कुछ लोग सजेशंस देते हैं कि तुम बॉडी को थोड़ा सा कम करो. ये सब था ही मन में. हाँ, उसके बाद शादी हुए. शादी के बाद भी मतलब इन लॉज हाउस में भी बहुत लोग कुछ कुछ बोलते रहते हैं, जैसे फैट होते हैं जो लेडीज. हाँ, तो टीजिंग ये सब. तो मन में किधर तो बहुत एक दुख था कि हाँ भगवान मुझे क्यों ऐसे किया. लेकिन सब लोग बोलते तुम दिखने में बहुत अच्छी हो, लेकिन ना थोड़ा तुम्हारा बॉडी थोड़ा कम होता था ना तो अच्छे होते थे. तो अचानक ऐसे मुझे अंदर से अंदर एक चैलेंज आया कि ठीक है मैं फैट हूँ बट मेरा बाकी तो बहुत कुछ गुण है. मैं अच्छा गा सकती हूँ, मैं अच्छा बोल सकती हूँ, मैं टीचर हूँ, मैं पढ़ाई में अच्छी हूँ, सब में. तो ये बॉडी का एक मेरा जस्ट सेटबैक था. Yeah. तो अचानक से मुझे एक इंस्टाग्राम में मेघना मैम का फ्लायर देखा, कर्वी ग्लैमर पेजेंट शो. तो कर्वी ग्लैमर, पहले मैं पेजेंट शो नहीं किया, किधर भी आइडिया नहीं था पेजेंट शो क्या होता है. और फैशन की दुनिया मतलब हम लोग सोचते एकदम टिप टॉप परफेक्ट फिगर, बहुत सुंदर. हाँ, ऐसा ही. तो मेरे मन में ऐसा था. तो मैंने देखा मैम ने हमारे जैसे जो फैट लेडीज है थोड़ा उनके लिए भी कर रहा है. तो मैंने तभी अप्लाई किया था मैम के. इसमें बहुत पहले रजिस्ट्रेशन हो गया था मेरा. बाद में बहुत दिन चला गया. बाद में ना मेरा फिजिकल इश्यूज भी है, जैसे हम फैट है तो मेरा थोड़ा लेग प्रॉब्लम है, साइटिका का प्रॉब्लम है, नी पेन है. तो अचानक वो ये शोज के थोड़े दिन पहले बहुत बढ़ गया था, क्योंकि थोड़ा मैं ट्रिप में थी, कुछ काम से बाहर गई थी. तो मैम को मैं रिक्वेस्ट किया, मैम मैं नहीं कर पाऊंगी. मैम ने बोला नहीं तुम कर पाओगे.
तो 15, 16, 17 3 दिन था. मैम ने बोला नहीं तुम कर पाओगे, तुम आओ आके बैठे रहो देखो सिर्फ. तो मैंने बोला ठीक है, ऐसा तो नहीं करना भी नहीं चाहिए ना. तो मैं गई और उधर सब ग्रूमिंग सेशन, मैम ने जितना कोऑपरेट करना था बहुत किया. और मुझे देख के मैम ने इतना, मतलब उनका जो फर्स्ट स्माइल था उसमें ही मुझे कॉन्फिडेंस आ गया कि नहीं मेरे लिए भी कोई तो है. ऐसा लगा कि हम फैट है बट हमारे लिए कोई तो है प्रेस करने के लिए. मैम ने बोले कि नहीं तुम तो इतने मोटे नहीं हो, किधर हो तुम, अच्छे हो, ऐसे बोले. तो मुझे थोड़ा सा अच्छा लगा. फिर उधर जाके भी बैठी हूँ, मुझे लग रहा था कि सब अच्छे अच्छे लोग आएंगे, उनके बीच में कैसे करूँ. तो बाद में धीरे धीरे ग्रूमिंग सेशन हुआ, हमारा बहुत सारा ग्रूमिंग सेशन हुआ, योगा, ब्यूटी ट्रीटमेंट के ऊपर, फिर मेडिटेशन, फिर कुंग फू मतलब सेल्फ प्रोटेक्शन कैसे होगा, सेल्फ डिफेंस, इतना सारा. एक पेजेंट शो में जाके मैं मतलब इतना उपलब्ध हुआ ना, तो मैंने देखा कि जिंदगी का कितना सारा दिख मैंने एक्सप्लोर किया एक ही जगह पे, एक ही मंच पे. तो फिर बाद में धीरे धीरे जो फाइनल डे आया, हम लोग को वो भी मैम ने तैयार कराया, क्या क्वेश्चन पूछा जा सकता है, तुम लोग कैसे बोलोगे, कैसे प्रेजेंट करोगे. तो वैसे हिसाब से थोड़ा कोशिश किया. और अल्टीमेटली उधर 6 जजेस थे, सब अलग अलग दुनिया के एक एक हस्ती थे, बड़े बड़े सेलिब्रिटी थे. तो उनके हाथ से जजमेंट होके ये प्राइज मिलना, ये बहुत बड़ी बात है. तो और इसके बाद ना मैं प्राउड से बोल सकती हूँ, यस आई एम curvy, I am fatty, I am beautiful. That's great. And मुझे listeners जो भी हमें देख रहे हैं, सुन रहे हैं, जो भी हमारे Yes, viewers ma'am. हैं, I can proudly say कि क्यों ये confident वाला टाइटल आपको मिला है. क्योंकि आप जब बात करते हो वाकई बहुत अच्छा लगा. मेघना मॅम, ओव्हर टू यू. की म्हणजे असं आपण म्हणतो की आपण काहीतरी एक बीज रोवलंय पण त्याच्यातून फुटणारी पालवी इतकी सुंदर असेल, म्हणजे इतकं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतोय. तर अशा सगळ्या कंटेस्टंटला त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला बघून कसं वाटतं? खूप छान वाटतं. जसं रश्मी मॅमने सांगितलं की ॲज अ फर्स्ट ऑडिशनलाच मी पाहिलं, त्यांना जो कॉन्फिडन्स लेवल त्यांचा खूप छान होता आणि खूप मस्त होता. मला पहिल्या ऑडिशनमध्येच त्यांनी माझं मन जिंकून टाकलेलं रश्मी मॅमने. रिअली आय एम व्हेरी हॅपी. आणि सगळ्यात जास्त मला त्यांचं जे आवडलं की लिगामेंट त्यांना प्रॉब्लेम होता आणि लिगामेंटचा प्रॉब्लेम डॉक्टरने रिअली त्यांना म्हणजे सांगितलं, पण त्यांनी गिव्हअप न देता कॉन्फिडन्स, मी बोललेला एक त्यांनी शब्द, मी बोलले ना रिस्पेक्ट माझा देऊन आणि माझा शब्द त्यांनी हे करून माझ्यासाठी आल्या. त्या पॅजंटमध्ये मी सांगितलेलं बसा, पण त्याने कॅटवॉक ट्रेनिंग केली, कुठलंही काही करता त्यांनी आज तो अचीव्ह केलेला. तर आय एम रिअली प्राऊडेबल. आणि कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये भरपूर आहे. फक्त तो बोलतात ना काढायचा बाहेर होता, तो कर्वीच्या माध्यमातून निघालेला आहे. सो रेशमी मैम, मुझे लगता है आप काफी टैलेंटेड हो ही, बट मुझे लगता है ये आपके टैलेंट में एक और एडिशन हो चुका है. सो यू आर कर्वी ग्लैमर मॉडल, या शी इज अ सिंगर. सो ये सब आपके टैलेंट में, ये सब एडिशन, अब ये बहुत बड़ा एडिशन हो चुका है, एक बहुत बड़ी अचीवमेंट है. तो मुझे लगता है ये आपके जर्नी का एक नया चैप्टर है जो शुरू हो चुका है. सो आपके आगे के जर्नी के लिए ऑल द बेस्ट. कर्वी ग्लैमर ने आपके लाइफ में एक डेफिनेटली एक बहुत प्यारा मोमेंट क्रिएट किया ही है, बट ऐसे ही आपकी लाइफ आगे की काफ़ी हंसती रहे, आपको अच्छी जिंदगी और अच्छे मोमेंट्स ऐसे ही बनते रहे आपके साथ में. तो यही बेस्ट विशेस आपको दूंगी एंड विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. तर प्रेक्षक हो, आत्ताच्या आपल्या या सेगमेंटमध्ये आपण सबटायटल्स विनर सोबत बोलत आहोत, ज्यामध्ये आत्ता आपल्यासोबत कॉन्फिडेंट हा जो टायटल ज्यांना मिळाला होता त्या रेशमी मुनशी मॅम आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या. यानंतर ब्रेकनंतर आपण पुढच्या सबटायटल्स विनर्सना भेटणार आहोत, पण घेऊया छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM.
हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आपल्या आचार्य 90 FM माध्यमातून आपण एक खूप छान सध्या एक पॉडकास्ट घेतोय, ज्यामध्ये आपल्यासोबत कर्वी ग्लॅमर ब्युटी पेशंटच्या सगळ्यांच्या फाउंडर मेघना शेंडगे मॅम जोडल्या गेलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण सबटायटल्स विनर, जो सीझन 2 झाला त्यातले सबटायटल्स विनर्स आहेत, त्यांच्याशी संवाद साधत आहोत. आणि बेस्ट कॉन्टिनेंटल विनर हे सबटायटल्स ज्यांना मिळालेलं आहे, तर त्या अश्विनी रानडे जोशी मॅडम आता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आचार्य 90 FM वरती. तर ऑफकोर्स तुमची जर्नी आम्हाला ऐकायची आहे. तुम्ही कशा पद्धतीने कर्वी ग्लॅमर सोबत जोडल्या गेलात आणि ज्या वेळेला तुम्हाला हे टायटल मिळालं, तुम्हाला हा इतका सुंदर क्राऊन मिळाला, सॅश मिळाला आणि ही ट्रॉफी जी खूप सुंदर दिसते, तर काय सांगाल? येस, नक्कीच मी या जर्नीविषयी सांगण्यात खूप आनंद होईल मला. सुरुवातीचं म्हणजे खूप दिवस आधी जसं एक फक्त कामाला जाणारी स्त्री, घरातलं काम करणारी स्त्री एवढीच ओळख होती माझी, जी या विनरच्या ह्याच्यानंतर माझी बदललेली आहे. आज म्हणजे जेव्हा मी ऑफिसमध्येही जाते किंवा इतर बाहेर ज्यांना ज्यांना हा शो मी केला आहे हे माहिती आहे, ती सगळी लोक आज माझ्याकडे खूप चांगल्या ह्यानी बघतात की पुढे मी खूप चांगलं काहीतरी करू शकते. ही त्यांच्याकडचा जो कॉन्फिडन्स निर्माण झालाय तो फक्त आणि फक्त कर्वी ग्लॅमरमुळे. तर मी म्हणजे एवढंच सांगेन की कुठेही हारायचं नाही, थांबायचं नाही. ज्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत आयुष्यात त्याची एक चांगली संधी पुढे घेऊन आपण जायचं आणि आपल्यातला कॉन्फिडन्स जो आपल्याला आहे ऑलरेडी तो डबल कसा होईल आणि त्यातनं आपण पुढे कसे जाऊ हेच मी जास्त घेऊन पुढे जाऊ शकते. यावर बाकी म्हणजे आणि मेघना मॅमचं तर कौतुक मी जेवढं करीन तेवढं कमीच आहे. कारण की ॲक्च्युली म्हणजे प्लॅटफॉर्म जो मिळाला आहे त्याचं सोनं करण्यासाठी आपल्याला दिला गेलेला वेळ, दिली गेलेली संधी किंवा हे आज जिथे मी बसली आहे हे FM, हे मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की क्राऊन माझ्या डोक्यावर आज असेल आणि माझ्याकडे सॅश असेल ॲज अ हे विनर म्हणून. पण मी केलं, म्हणजे तो कॉन्फिडन्स माझ्यात आला. थोडी भीती होती की जजेस समोर क्वेश्चन आन्सर राऊंडला मी उत्तर कसं देऊ, पण नाही, समोर एक गोल होता की मेघना मॅम आहेत तिकडे आणि त्या आपल्याला बघणार आहेत आणि त्यांच्या सावरण्याने आपण पुढे जातो. त्यांचा हात आपण धरलेला आहे, जो आज एक बोट देऊन पुढे आलाय त्यांचा हात पूर्ण धरून आपण पुढे जाऊ शकतो, ही पूर्ण खात्री आहे आणि नक्कीच चांगलं होईल सगळं. सुरुवातीला भीती होती की परीक्षकांसमोर कसं बोलायचं. Yes. मला असं वाटतं आज इंटरव्ह्यूला बसल्यानंतर आपण काहीही तयारी केलेली नाहीये आणि तुम्ही इतक्या छान प्रश्नांची उत्तरं देताय. इट्स ऑल इट्स जस्ट बिकॉज ते ऑफ सगळं यांना श्रेय आहे की यांच्यामुळे माझं झालेलं आहे. ऍक्च्युली मनात एक असं असतं ना की धडधड हार्टबीट्स कुठेतरी होतात, अरे बापरे मी कसं जाऊ. नाही, मी ऍक्च्युली मॅमना बघून मी ऍक्च्युली पुढे आलेली आहे की मला माहिती आहे फक्त घरातली स्त्री घरातली नसते, ती बाहेरही सगळं जग गाजवू शकते. याची एक झलक म्हणजे हे आहे. दॅट्स ट्रू. मॅम, ज्या वेळेला खरं तर 3 दिवस तुम्ही टीम सोबत जोडल्या गेलेला होता, 3 दिवस तुम्ही सतत एकमेकांना भेटत होता, 3 दिवसामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकलात, तर हे 3 दिवस कसे होते तुमच्यासाठी? असं म्हणजे सांगण्याचं म्हणजे जसं की पहिला दिवस जो ग्रूमिंगचा डे होता 15 तारखेचा, जेव्हा हे झालं त्यावेळेचा पिरियड तसंच शंका होत्या मनात की ॲक्च्युली कसं होणार, की मला कोण म्हणजे कसं सपोर्ट असेल किंवा माझी टीम जी आत्ता माझ्याबरोबर आहे, जे फायनलिस्ट आहेत, सगळ्यांचा सपोर्ट 15, 16, 17 तिन्ही दिवस अप्रतिम होता. आणि त्याच्यामुळे मेन म्हणजे मॅमचा सपोर्ट खूप चांगला होता. भरत सर जे आमच्याकडनं योगा करून घेतल्या, त्या दोन्ही मॅम्स, जिनू मॅम, त्या दोन्ही मॅम्सनी खूप हेल्प केली तिकडे. कोणत्याही गोष्टीसाठी जर तुम्हाला असं वाटत असेल की कसं तुम्ही पुढे जाल किंवा काय, तर असं काही मला वाटलं नाही. ॲज अ फॅमिली म्हणूनच मी 3 दिवस त्यांच्याबरोबर राहिले. आणि इवन ग्रूमिंग सेशनच्या दिवशी जेव्हा म्हणजे प्रशांत जाधव सर जेव्हा आमच्याबरोबर होते, ॲक्च्युली त्यांनी जी हेल्प केली की समोरच्या लोकांकडे आपल्याला कोणत्या अँगलनी बघायचं, लेट देम जज व्हॉट एव्हर इट इज, लेट देम जज, तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स घेऊन पुढे जा. हे जे त्यांनी आमच्यामध्ये निर्माण केलं हे खूप पुढे कामी येणार आहे आम्हाला या 3 दिवसाच्या हिशोबाने. येस, खूप छान वाटलं. नक्कीच. मेघना मॅम, मला असं वाटतं हे आपण मिळवलंय. किंवा एक म्हणतात ना की त्या महिलेमध्ये तो आनंद निर्माण करून
ती काहीतरी वेगळं करू शकते ही भावनाच निर्माण करणं खूप कमालीच आहे. आणि जेव्हा अशा प्रतिक्रिया मिळतात काय वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. म्हणजे मी बोलते ना की शब्दात आपण ते हे करू व्यक्त नाही शकतो, करू व्यक्त शकत. नाही करू शकत. जसं मी म्हणजे विचार केलेला पण त्याच्याही बियॉन्ड मला मिळालेला म्हणजे ना छप्पर फाडके कुछ तो मिला है म्हणजे तसंच काहीतरी माझ्या बाबतीत झालेलं आहे. म्हणजे कंटेस्टंट आले, त्यांनी एवढं छान मला आपलं केलं, रिस्पॉन्स दिला, मला आपलं केलं. एक ॲज अ कर्वी ग्लॅमरचे आम्ही फॅमिली बनलो. कुठे काही आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो आणि आज आम्ही इतकी घट्ट आमची मैत्री झालेली आहे की सगळे कंटेस्टंट मला खूप साऱ्या मैत्रिणी, मित्रमंडळी असे सगळे इथे भेटलेले आहेत. खूप छान वाटतं आणि मस्त वाटतं. आणि त्या ज्या मोटिवेशन ह्या ज्या प्रतिक्रिया पॉझिटिव्ह देत आहेत की घरातली एक स्त्री आहे आणि ती स्त्री आम्ही इथपर्यंत होतो, घर आणि आमचं जॉब हे इतकाच आमचा प्रवास होतो आणि कुठल्या तरी ह्या क्षेत्रामध्ये बियॉन्ड आम्ही काहीतरी केलो की आम्ही तिथपर्यंत येऊ शकलो नाही. जसं आता अश्विनी मॅमने सांगितलं, हीच कुठेतरी थीम किंवा हेच विजन मला घेऊन चालायचं होतं आणि कर्वी ग्लॅमरचा हा पॅजंट मी त्यासाठीच चालू केला आणि आज ह्यांच्या अश्विनी मॅम यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून तो पूर्ण होत आहे. तर खूप छान वाटतंय मला. नक्कीच. मला असं वाटतं आजची ही आपली मुलाखत आहे, या मुलाखतीमधून खूप पॉझिटिव्ह मेसेज सगळ्यांपर्यंत जात आहेत. कर्वी असणं, कर्वी हा शब्द किती गोड वाटतो ऐकायला. मुळात आपण म्हणतो की अरे ती जाड आहे, ती मोठी आहे, पण यापेक्षा एक खूप सुंदर शब्द एक तर मुळात तुम्ही त्याला दिलाय, इट्स अ कर्वी ग्लॅमर. ते ग्लॅमर आहे, तिकडे सुद्धा ग्लॅमर आहे. सो आज आपण कर्वी ग्लॅमरच्या विनर्स सोबत, सबटायटल्स विनर सोबत आपण छान संवाद साधत होतो. मेघना मॅमची जी संकल्पना आहे, जी त्यांनी मांडलेली आहे, त्या संकल्पनेतून खूप छान एक साकार झालेलं आहे. खूप सुंदर विचार पुढे आलेले आहेत. त्या विचारांना आपण अनेकांपर्यंत पोहोचवतोय. आणि याचबरोबर आजची ही विशेष मुलाखत ज्यामध्ये आपण आपले किड्स विनर सई असेल, त्याचबरोबर आपले जे सबटायटल्स विनर्स आहेत, रेश्मी मॅम असतील, अश्विनी मॅम असतील, यांना आपण इथे ऐकलं. यानंतरच्या आपल्या पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण विनर सोबत छान संवाद साधणार आहोत. तर या दोन्ही मुलाखती तुम्हाला नक्कीच आवडतील. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा आणि अशाच अपडेट्ससाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड आणि कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.